ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे सायलीने दाखवून दिले असते की प्रियाने भागवत एकादशीमध्ये केलेला उपवास प्रियाने चटरपटर खाऊन तोडलेला आहे। तेव्हा पूर्ण प्रियाला बोलते हे सगळं करण्यास तुला काय गरज होती। तेव्हा प्रिया बोलते मी काय व्रतब्रीत काय सोडलेला नाही आहे। तेव्हा पूर्ण बोलते मग तू व्रत नाही सोडलं मग कोणी सोडलं आहे। तुझ्याच रूम मधनं हे सगळं चटरपटर निघालेलं आहे आणि हा उपवास फोडून तू मोठी चूक केली आणि ह्याच्यामध्ये आता काही ना काही अनर्थ होणार आहे। तेव्हा कल्पना बोलते की प्रिय हे तुला काय करायचं गरज नव्हतं कारण की तुला कोणी सांगितलं नव्हतं तू उपवास कर म्हणून। तेव्हा प्रिया बोलते हे सगळं सायलीने केलं आणि सायलीने मला फसवण्यासाठी केलेलं आहे आणि ह्याच्यात अडकवण्याचा प्लॅन तिचा आहे। तेव्हा कल्पना चिडते बोलते तुझा खोटेपणा कित्येक वेळी समोर आलेला आहे आणि तू आता काय बोलूच नकोस। तेव्हा पूर्णाही बोलते की आता जोगतीने येईल आणि ती वट भरण्याच्या टाइम आला तुझं काय ते खरं खोटं ती बाहेर काढेल। तुझे बायकोचा बाईले अश्विन हा तुला काय करायची गरज नाही तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। तेव्हा प्रिया अश्विनला बोलायला लागते या सायलीचं सगळं हे कारस्थान आहे आणि हे तिने सगळं खाऊन माझ्या रूम मध्ये टाकलेलं आहे। तेव्हा अश्विन बोलतो तू काय काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे मला कळलं काय ते। इकडे एकादशी सायली आणि सगळे पूजा करतात आणि जोगतिनीची वाट पाहायला लागतात आणि त्याच टायमाला जोगतीन येते आणि जोगतीन सगळ्यांना पाहून खुश होते आणि बोलते या घरात आता रेलचेल वाढलेली आहे। इथे कल्पना सांगायला लागते माझी धाकटी सून आलेली आहे आणि माझ्या मुलीच्या पोटात बाळ येणार आहे। जोगतीन बोलते तुझ्या मुलीची बाळाची चावल नाही तर या घरामध्ये नवीन पाहुणा येणार आहे आणि ती सायलीकडे पाहायला लागते। ते पूर्ण बोलते की सुभेदाराचा वंश आणि माझ्या कल्पनाच्या मुलीचा वंश एकाच टायमाला या दुनियेत येत असेल तर काय मग सगळं चांगलंच आहे। पण त्याच टायमाला जोगतीन सांगते तुमच्या घरामध्ये एक कावळी सावळी फिरत आहे ती व्यक्ती या घरामध्ये येण्याची गरज नव्हती आणि तू तिला या घरात आणलंस आणि डोक्यावर चढून घेतलंस। पण त्याच टायमाला अर्जुन प्रियाकडे पाहायला लागतो आणि जोगतीन बोलते या सगळ्यामध्ये आता चुकीचं घडते आणि तू सगळं चुकीचं केलेलं आहेस। जोगतीन बोलते या कुटुंबाची मी सेवा करत आले पण परंपरेनुसार या कुटुंबाची मी सेवा केल्यामुळे मला या कुटुंबाची रक्षा करण्याची गरज आहे। तेव्हा कल्पना जोगतीनला बोलते उठी भर। तेव्हा जोगतीन बोलते तुझ्या घराचं संकट जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मी ओटी भरणार नाही। कल्पना बोलते माझ्या धाकट्या सुनेची ओटी भरणार। तेव्हा जोगतीन बोलते मी तुझ्या धाकट्या सुनेची ओटी भरणार नाही कारण की तिने जे केलंय ना ते खूप वाईट आहे। तेव्हा कल्पना बोलते तिने एक उपवास तोडलेला आहे। जोगतीन बोलते उपवास काही नाही पण ती जे करते ना तू खूप वाईट आहे। जोगतीन सांगायला लागते मी तुझ्या धाकट्या सुनेच्या हातून ओटी भरणार नाही ही तुझी दुसरी सून आहे ना तिच्या हातून मी ओटी भरणार आहे कारण की हीच तुझा वंश वाढवणार आहे हीच तुझ्या घराची वंश वाढवणार आहे। तेव्हा सायली जोगतीनीची ओटी भरायला जाते तेव्हा जोगतीन बोलते तुझी धाकटी सून या घराचा वंश नाही वाढवणार तर ही मोठी सून तुझ्या घराचा वंश वाढवणार आहे असं ती जोगतीन सांगायला लागते। हे ऐकून अर्जुनला आणि सगळ्यांना आनंद होतो पण तिथे असलेल्या प्रिया आणि अस्मिताला खूप जळजळाट व्हायला लागते। पण त्या टायमाला अर्जुनला कळलं असतं की आता पूर्णाई आणि कल्पना या दोघांना पण सायलीबद्दल आता प्रेम खूप वाढणार असतं। तो जोगतीन सांगायला लागते मी एक सत्य सांगणार आहे की तुझ्या कुटुंबामध्ये तुझी मोठी सून आणि हीच तिचं मूल हे या घराचा वंश पुढे नेणार आहे। इथे जोगतीन सायलीला सांगायला लागते की तुझी खरी ओळख तुला मिळणार आणि तू आणत नाहीस तुझं खरं घर तुला मिळणार आहे आणि मुळातच तुझी ओळख तयार करून देणारा कोण असेल तर तुझा नवरा असेल। व सायली जोगतीनीची पाया पडते आणि अर्जुन बोलतो माझ्या सायलीची ओळख निर्माण करण्यासाठी मी जे पण करण्यासाठी ते करायला हवं तुम्ही सांगा। व जोगतीन सांगायला लागते तुला जे पण करायचंय बाळा तू करू नको पण नियती आहे ते करून दाखवणार आहे। आणि जोगतीन बोलायला लागते तू फक्त निमित्त पात्र आहे आणि जे पण करणार आहे ते नियती करणार आहे। जोगतीनीच्या येण्याने कल्पना आणि पूर्णाई हिचा सायलीबद्दल द्वेष कमी झालेला असतो आणि तिच्याबद्दल प्रेम वाढलेलं असतं। इकडे नागराजने प्लॅन केला असतो त्याने दूध तयार केलं असतं जेणेकरून प्रतिमाला जे पण आठवतंय ते तिला आठवू नये। ते सुमन सगळं बघत असते पण तिला काय माहित नसतं की नागराजच्या मनात काय पाप आहे। त्यानंतर सुमन ही प्रतिमाला दूध देते आणि बोलते तुम्ही औषध घ्या। ते सुमन बोलायला लागते की नागराजने तुमच्यासाठी दुधाचा ग्लास तयार केलेला आहे। तो इथे प्रतिमा खुश होते आणि बोलते नागराजने माझ्यासाठी दुधाचा ग्लास तयार केला आहे। तो तिथे नागराज हे सगळं ऐकत असतो आणि बोलतो माझी बायकोचे सुमनला मनातल्या मनात बोलतो तू माझी बायको जरा चालाकी दाखवलीस आणि काय ते केलंस। नागराज मनातल्या मनात बडबडत राहतो। त्यानंतर प्रतिमा बोलते ठेवते दूध मी नंतर पिते। तेव्हा नागराज बघायला लागतो की प्रतिमा कधी दूध पिते। नागराजने डोकं वापरलेलं असतं जे दुधामध्ये जे औषध टाकलेलं असतं त्याचं पाकिट त्याने किचन मध्येच कुठेतरी लपवलेलं असतं आणि त्याच टायमाला प्रतिमा किचन मध्ये येते आणि डस्टबिन मध्ये काहीतरी टाकायला जाते आणि त्या डस्टबिन मध्ये तिला पुडी दिसते आणि प्रतिमा विचार करते हे काय पुडी नक्की कसली काय आहे। रविराज प्रतिमाला घेऊन डॉक्टरकडे जातात आणि ते
डॉक्टरला सगळ्या गोळ्या दाखवतात. तेव्हा डॉक्टर बोलतात, तेव्हा डॉक्टर गोळ्या चेक करतात आणि बोलतात ही गोळी कसली, ही गोळी तर मी कधी दिली नव्हती. तेव्हा डॉक्टर बोलतात मी सगळी हे ना मेमरी आठवण्यासाठी असत्य गोळ्या दिली आहे, ही गोळी मी दिली नाही. रविराज सांगतात तुम्ही नीट काय ते सांगा. तेव्हा डॉक्टर सांगायला लागतात की जी गोळी आहे ती स्मृती कमी होणारी गोळी आहे, कारण की ही गोळी दिल्याने जेवढं पण आठवतंय ते आठवायचं बंद होतं आणि ही अशी गोळी आहे आणि मेंदू रिकामी होतो आणि ही गोळी तुम्हाला दिलीच कोणी आणि म्हणून तर ह्यांना त्रास होतो. ही गोळी कोणी दिली याचा तुम्ही शोध लावा. पण तेव्हा हे रविराजनं सगळं ऐकून चांगला धक्का बसतो की माझ्या बायकोच्या औषधामध्ये ही गोळी कुठनं आली. त्याच टायमाला रविराजांना संशय येतो. काल त्यांनी नागराजने दूध दिलं त्यामध्ये त्यांनी गोळी टाकली नसेल ना आणि ती गोळी हीच असेल आणि हे सगळं नागराजनेच केलं नसेल ना असा मनात त्यांच्या यायला लागतो. आणि रविराजांना विचार यायला लागतो की नागराजला कधी मध्येच कशी प्रतिमाची एवढी काळजी वाटायला लागली. आणि आता एवढं सगळं झाल्यानंतर आता रविराज हे नागराज बद्दल काय ऍक्शन घेणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.